सांगोला तालुक्यातील जवळा येथे नदीपात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या सांगोला महसूलच्या पथकावर हल्ला. सांगोला येथील मंडल अधिकारी महेश जाधव व त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी दगडफेक मारहाण करत शासकीय वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. वाळू माफिया व त्यांच्या सहकार्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने केली आहे. सांगोला तालुका महसूल सेवक संघटनेचा सचिव दिनांक 4/3/2026 रोजी मौजे जवळा येथील कोळेकर वस्ती या ठिकाणी अतुल गावडे यांचा वाळूने भरलेला टिप्पर महसूल पथकाने त्या ठिकाणी पकडला असता तो टिप्पर आम्ही सांगोला या ठिकाणी घेऊन येत असताना मौजे कडलास या ठिकाणी वळणावरती अतुल गावडे यांनी वाळूने भरलेल्या टिप्परच्या आडवी गाडी आडवी लावून त्या माणसाने आमच्या अंगावरती 2-3 वेळा गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे व दगडाने मारण्याचा सर्व आमच्या महसूल कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशा या भ्याड हल्ल्याचा आम्ही सांगोला तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने व महसूल विभाग संघटनेच्या वतीने व तलाठी संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. तेव्हा काम बंद आंदोलन तुमचं ह्या निषेधाचा आम्ही सर्व ग्राम महसूल अधिकारी काम बंद आंदोलन करत आहेत, महसूल संघटना काम बंद आंदोलन करत आहे व तलाठी संघटना काम बंद आंदोलन आहे. जोपर्यंत आरोपीस तात्काळ अटक होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद हा सतत काम बंद आंदोलन चालू राहील. तेव्हा मी ह्या गोष्टीचा जाहीर निषेध आमच्या महसूल संघटनेच्या वतीने करतो. भ्याड हल्ल्याचा आरोपीस तात्काळ अटक. संबंधित पथकावर हल्ला झाल्यानंतर सांगोला पोलीस स्टेशनला वाळू माफियावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सांगोला तालुका महसूल सेवा संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.